अभिनेता देवकुमार यांचा 17 सप्टेंबर हा स्मृतिदिन। 80च्या दशकामध्ये प्रामुख्यानं जवळपास सर्वच हिंदी चित्रपटांमध्ये देवकुमार खलनायकी भूमिकांमध्ये दिसायचे। अर्थात ते फक्त खलनायक म्हणूनच रुपेरी पडद्यावर दिसले असं नाही, तर 60च्या किंवा 70च्या दशकामध्ये काही चित्रपटांमध्ये ते हिरो म्हणजे मुख्य नायक म्हणूनही चमकले। प्रचंड अशी उंची आणि त्याचबरोबर असलेली तब्येत आणि तसाच लांब रुंद चेहरा यामुळं देवकुमार पडद्यावर आले की भीतीदायक वाटायचं। अभिनेता होण्याच्या पूर्वी त्यांनी सैन्य दल, पोलीस दल, सीमाशुल्क विभाग यामध्ये काम केलेलं होतं। ते चांगले वक्ते होते आणि कित्येक ठिकाणी त्यांनी आपलं वक्तृत्व सादर केलेलं होतं। पंढरपुरातही ते काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी 1986च्या दरम्यान आलेलं मला आठवतंय।